प्रेम ज्याची व्याख्या प्रत्येकासाठी वेगळी असेल, पण काही प्रेमकथा अशा असतात ज्या काळालाही हरवून जातात. जळगाव जिल्ह्याच्या चाळीसगाव शहरात घडलेली ही अशीच एक हृदयस्पर्शी कहाणी. तब्बल 50 वर्ष आपल्या प्रेयसीची वाट पाहणाऱ्या एका प्रेमवीराची ही कथा आहे. रोज रात्री येणाऱ्या पंजाब मेलकडे डोळे लावून बसणारा तो अवलिया. कारण तिनं सांगितलं होतं, तू हो पुढे, मी येतेच. रात्रीचं जेवण सोबत करूया, पण ती कधीच आली नाही. प्रेम म्हणजे केवळ आकर्षण नाही, प्रेम म्हणजे प्रतीक्षा, विश्वास आणि समर्पण. मुंबई इथं शिक्षण घेत असताना जगप्रसिद्ध कला महर्षी केकी मूस यांचं मन निलोफर मोदींवर जडलं. दोघेही विल्सन कॉलेजमध्ये शिक्षण घेत होते. एका चित्रकला स्पर्धेत केकी यांनी जलरंगात रेखाटलेलं बुद्ध जन्मांचं चित्र पाहून निलोफर यांनी त्यांच्या कलेची तोंड भरून स्तुती केली आणि त्यांच्या कलेच्या प्रेमात पडल्या. आणि इथून सुरू झाला त्यांच्या प्रेमाचा प्रवास. आयुष्यभर सोबत राहण्याचं स्वप्न पाहत केकी मूस कायमचं चाळीसगाव इथं परतण्याचा निर्णय घेतात. निलोफर त्यांना मुंबई रेल्वे स्थानकपर्यंत सोडायला येतात. गाडी सुटण्याच्या क्षणी ती म्हणते, तू हो पुढं, मी मागच्या पंजाब मेलनं येते. रात्रीचं जेवण सोबत करूया. आणि इथून नियतीनं वेगळंच पान उघडलं. केकी मूस विश्वासानं चाळीसगावात पोहोचले. रात्री पंजाब मेल येण्याची वेळ झाली. गाडी थांबली, प्रवासी उतरले, पण ती आलीच नाही. मात्र त्या एका वचनावर केकी मूस यांनी आयुष्य घालवलं. त्यानंतर पुढील तब्बल 50 वर्ष रोज रात्री पंजाब मेल येईपर्यंत दिवसभर बंद असलेली बंगल्याची सगळी दारं खिडक्या रेल्वे गाडी येण्याच्या वेळेला उघडत असतात तिच्या स्वागतासाठी. ती आता येणार नाहीये हे माहीत असूनही तिच्या शब्दांवरचा विश्वास मात्र त्यांनी कधी सोडला नाही. पंजाब मेल निघून गेल्यानंतरच ते जेवण करायचे. दुसऱ्या दिवशी पुन्हा तीच प्रतीक्षा, तीच आस. या प्रतीक्षेच्या वेदनेतूनच त्यांनी स्वतःला कलेत झोकून दिलं. स्वतःच्या घरात उभारलं एक जगविख्यात कलादालन, केकी मूस कलादालन. आजही ही वास्तू त्यांच्या प्रेमाची आणि त्यागाची साक्ष देते. त्यांच्या निधनानंतरही ती वास्तू जपली जातीये. 50 वर्ष, एकच आशा, एकच वचन आणि अखंड प्रतीक्षा. 31 डिसेंबर 1989 या त्यांच्या आयुष्यातल्या शेवटच्या रात्रीचं जेवण देखील त्यांनी पंजाब मेल गेल्यावरच घेतलं होतं. आजच्या वेगवान युगात प्रेमाच्या बदलत्या व्याख्यांमध्ये केकी मूस यांची ही कथा खऱ्या प्रेमाचं एक अनोखं उदाहरण ठरते. प्रेम कधी कधी मिळण्यात नसतं, तर आयुष्यभर वाट पाहण्यातही असतं. निलोफरच्या पत्रानंतर बाबूजींच्या मनात ज्या भावना उचंबळून आल्या त्याबद्दल त्यांनी आत्मचरित्रात लिहिलंय. निलोफरचं पत्र वाचल्यावर माझ्या हृदयात काहीतरी तुटलं असं वाटलं. निलोफर आता मला मिळणार नाही या सत्याला मी सामोरी गेलो. आता माझ्या आयुष्यातलं प्रेम संपलंय. मला प्रेमाशिवाय माझं निरस बेचव आयुष्य जगायचंय. अशा रीतीनं मी आयुष्याला सामोरं जायची तयारी केली असं बाबूजींनी आत्मचरित्रात लिहिलं. अशी आठवण विकास बलवंत शुक्ल यांनी सांगितली आहे.